गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव व वैजापूर येथील वनविभागाकडून नरभक्ष बिबट्या अखेर जेरबंद। शेतकरी व नागरिकांच्या मागणीवरून वैजापूर तालुक्यातील व नांदगाव तालुक्यातील वनविभागाने रात्रंदिवस बिबट्याचा पाठलाग करून दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी बुधवारी विशेष पथक परिश्रम घेऊन बिबट्यास जेरबंद केले। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी सोमवारी पहाटे 5 ते 6 वाजेच्या सुमारास प्रभाकर मांदडे यांची वृद्ध आई झुंबरबाई माणिक मांदडे या महिलेवर बिबट्याने हल्ला करून प्राण घेतला। सदरची घटना नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक शिवारात प्रभाकर मांदडे यांच्या शेतात मळ्यामध्ये झुंबरबाई माणिक मांदडे या वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून वैजापूर तालुक्यातील गिरी शिवारातील जवळच प्रभाकर मांदडे यांच्या शेतात फरफटत नेले होते। सदरच्या घटनेची नांदगाव तालुक्यातील बोलठाण पोलीस पोस्टचे पोलीस हवालदार भास्कर बसते व पोलीस परमेश्वर श्रीखंडे व वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली। वैजापूर तालुक्याचे आमदार बोरनार सर यांनी देखील घटनेची माहिती मिळताच त्यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली। सदरचे प्रेत वैजापूर तालुक्यातील जिरी शिवारात पडलेले असल्याने शिरूर पोलिसांनी पंचनामा करून कारवाई केली। सदरच्या बिबट्याला पकडण्यासाठी नांदगाव तालुक्यातील वन विभाग व वैजापूर तालुक्यातील व नांदगाव वन विभागाने जिरी शिवारात व शिवारातील शेतामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे ठेवले होते। नांदगाव तालुक्यातील व वैजापूर तालुक्यातील वन विभागाने सलग 2 रात्रंदिवस बिबट्याचा पाठलाग करून दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी बुधवारी बिबट्याला जेरबंद केले। मात्र वैजापूर तालुक्यातील पोलीस व वन विभागाने पत्रकार यास धमकी देऊन व्हिडिओ व फोटो काढण्यास नकार दिला होता। त्यांनी काही नागरिकांना बिबट्याला पाहण्यासाठी अडवले व हाकलून दिले, तर काही नागरिकांना त्यांनी परवानगी दिली। त्यामुळे थोडे वातावरण तापले होते, परंतु प्रदीप संकपाळ सायक यांच्या मध्यस्थीने जास्त वाद झाला नाही। एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।